नमस्कार मित्रांनो, कसं काय 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 अँड वेलकम टू माय चॅनल प्राज के रिॲक्शन्स। तर मित्रांनो, काल झाला बिग बॉस मराठी 5चा पहिला एपिसोड आणि पहिल्या एपिसोडमध्येच बिग बॉसनी कॉन्टेस्टंट्सच्या तोंडचं पाणी पळवलं होतं। बरोबर आहे, तोंडचं पाणी पळवलं म्हणजे त्यांना ब्रश करायला पाणी नाही, त्यांना प्यायला पाणी नाही, त्यांना अंघोळीला सुद्धा पाणी नाही। पण हा, सूरज चव्हाण 4 वेळा त्या संडासाच्या दारापर्यंत जाऊन आला, म्हणजे त्याला दरवाजा उघडता आला नाही म्हणून तो तिथपर्यंत गेला होता। त्यानंतर त्यांनी वर्षा उसगावकर मॅडमच्या मदतीने तो दरवाजा उघडून तो आत गेला, म्हणजे आपल्याला हे कळालं की तिथं तरी पाणी असावं आणि तिथं सोडून बाकी कुठेही पाणी नव्हतं। तर मग हा झाला पहिला मुद्दा पाण्याचा। त्यानंतर झाला मुद्दा ब्रेकफास्टचा। ब्रेकफास्ट त्यांना काही खायला नव्हतं, सर्वांना भूक लागलेल्या सर्वांनी बिग बॉसला विनंती केली की आम्हाला ब्रेकफास्ट द्या, ब्रेकफास्ट द्या। तर बिग बॉसनी काय दिलं? बिग बॉसनी दिला एक मस्त टास्क। त्या टास्कचं नाव असं होतं की ज्याला निर्णय क्षमता घेता येत नाहीत अशा 3 कॉन्टेस्टंटना घरच्यांनी वोट करायचं होतं आणि घरच्यांच्या वोटनुसार सर्वात जास्त वोट्स मिळाले ते मिळाले आपल्या सूरज चव्हाणला। त्यानंतर आली ती इरियाना, कारण तिला मराठी बोलता येत नाही, ती फॉरेनर आहे त्यामुळे तिला। आणि तिसरा वोट गेला तो धनंजय पवारला। तिथं थोडीफार त्यांची बाचाबाची झाली, पण ठीक आहे, घरच्यांनी सेफ गेम प्ले केला ॲक्च्युली। कारण बाकीच्यांना जर काही त्यांनी केलं असतं वोट तर तिथं थोडंसं जरा, कारण बिग बॉसनी हेच केलं होतं, पण प्लॅन फेल गेला थोडा बिग बॉसचा। तो क्या अब चलो इतना चलता है। आणि बस तितकं झालं। काल जास्त काय आपल्याला बघायला मिळालं नाही। त्यानंतर आपल्याला हे कळालं की सूरज चव्हाण याची स्टोरी आपल्याला तिथं काल थोडीफार कळाली की तो कुठल्या परिस्थितीतून आता कुठे गेला आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला हे मी सांगतो, सूरज चव्हाण फक्त रिबिन कट करायला 80,000 रुपये घेतो। बघा, आपण हसतो त्याच्यावरती, तो काय करतोय, उड्या मारतोय, गाडीवरून कापड उचलतोय, घरात फेकतोय। अरे भाई, गुळीगत पैसा कमवतोय तो, बस का सोशल मीडिया पावर। तुम्ही बसताय हसत, तो बघा तिथं कमवतोय फुल। आणि मित्रांनो, काल जे 3 कॉन्टेस्टंट होते ज्यांना निर्णय क्षमता घेता येत नाही म्हणून घरच्यांनी वोट केलं, तर त्या तिघांचा रिझल्ट आज बिग बॉस आजच्या एपिसोडमध्ये सांगतील। म्हणजे आज आपल्याला कळलं की त्यांना शिक्षा होणार आहे की काय होणार आहे की काय होणार आहे। तर मित्रांनो, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। आत्तापुरतं एवढंच, टाटा बाय बाय। सबस्क्राईब करा, हां ते सांगायचं राहिलं, सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओज कळतील, काय आहे पुढे, काय होईल घरात, हे मी तुम्हाला बातम्या आपल्या पद्धतीने सांगणारच आहे। आणि आपली पद्धत थोडीशी युनिक आहे, थोडीशी युनिक आहे, बाकीच्यांसारखी नाही आपण। ओके बाय, थँक्यू।